आणि ह्या पद्धतीनं पुढे जात असताना मग 15 जानेवारी 2022ला माझ्या माहितीप्रमाणे चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड लागलेली होती, बैठक होती, सर्व संचालक मंडळ बैठकीला हजर होतं. बँकेचा कारभारी कोण हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. मात्र मी बँकेचा कारभार कोणाकडे द्यायचं हे निश्चित मनामध्ये केलेलं होतं आणि त्या बैठकीमध्ये माझ्या समोरच दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे बसलेले होते. त्यांना अपेक्षित नसताना मी दिगंबरचं नाव अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेतलं आणि सुनीलचं उपाध्यक्ष म्हणून केलं. मला वाटतं त्यातला प्रसंग या पुस्तकात पान नंबर 83 वर त्याचा उल्लेख त्याने केलेला आहे. मात्र मी केलेली निवड या जोडीनं सार्थ ठरवली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं बँकेचं काम सुरू आहे याचा मला आनंद आहे आणि मलाही त्या बँकेबद्दल आपलेपण आहे, कारण त्या बँकेने मला राज्यामध्ये पाठवलं, राज्य सहकारी बँकेमध्ये, आणि तिथून मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करू शकलो. इथं सुनील चांदेरे बसलाय, त्याला विचारा. तो बँकेचा व्हाईस चेअरमन आहे, आम्ही लोकांनी केलाय. चेअरमन दिगंबर दुर्गाडेंना केलाय. माझा हस्तक्षेप बँकेमध्ये नसतो. ज्यावेळेस त्यांना गरज लागेल, ज्यावेळेस त्यांना मदत लागेल, त्यावेळेस मी बँकेला सल्ला देतो, मदत करतो. आज राज्यातली देशातली अग्रगण्य बँक म्हणून तुमचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओळखली जाते. व्हाईस चेअरमन म्हणून त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी पण जे काही काम केलेलं आहे ते काम त्या कामकाज आवारातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे मी बऱ्याचदा इतके वर्ष काम करत आलो, परंतु त्या कामाच्या संदर्भामध्ये कधी कधी आठवणी नाही केल्या तर लोकांना किंमत राहत नाही. आता अनुभव मी खूप सगळं घेतलंय. काही खरं नाही, लोकांना ते सारखं बिंबावं लागतं, हे दिलंय, हे केलंय. जर न सांगता केलं तर त्याची किंमतच राहते, किंमतच राहते. साहेब अतिशय उत्तम पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. प्रचंड वाचन त्यांचं असतं, व्यासंग असतं, उत्तम पद्धतीनं भाषण करतात. बँकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी काम करतायत. शेतकऱ्यांसाठी इंद्रायणी तांदूळाच्या माध्यमातून सतत वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल त्या निमित्तानं दादांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित होतोय.